हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आत्ता वाजलेत सकाळचे 5. आत्ता सकाळचे 5 वाजलेत आणि आज आम्ही लवकर उठून आवरले कारण आम्ही निघालोय ज्योतिबाला. ज्योतिबाचं दर्शन घेऊन मग आम्ही तिथून पुढे चिंचणीला जाणार आहे मायका देवीचं दर्शन घ्यायला. तर असा आज आमचा पूर्ण देवदर्शनाचा प्लॅन आहे. बघूया आता किती वेळ लागतो पोहोचायला. काल रात्री खूप पाऊस पडला इथे, त्यामुळे सगळीकडे आता पाणी चिखल असणार आहे. अजून कुठे पाऊस चालू आहे का माहिती नाही, कारण सकाळी आम्ही उठलो तर इथं तर पाऊस चालू होता. आता बघूया तिकडे डोंगरावर वगैरे पाऊस लागला तर माहिती नाही, त्यामुळे किती वेळ लागेल. इथे आता आमची एंट्री फीस घेतली 40 रुपये. पोहोचलो आम्ही आता ज्योतिबाच्या डोंगरावर, पण आम्हाला दरवेळेस जिथे आम्ही पार्किंग करतो तिथे ह्यावेळेस पार्किंग नाही मिळालं. म्हणजे तिकडून रस्ताच बंद केला आहे, त्यामुळे आम्ही आता दुसऱ्या साईडला गाडी लावली आहे आणि जिकडून मेन गेट आहे ना, खाली उतरून पायऱ्या जाता येतं, तिथून आता आम्ही चालत निघालो. इथे आता नारळ आणि फुले घेतोय. आत्ताच यात्रा झाली आहे, त्यामुळे सगळीकडे फक्त गुलाल आहे. आम्ही लवकर आलो त्यामुळे मंदिर किती रिकाम आहे बघा. खूप छान दर्शन होतं असं लवकर आलं की. सांग भलं. दर्शन झालं आमचं. आत्ता बाहेर आलो तर आत्ता जस्ट सूर्योदय झालाय, त्यामुळे सूर्याची किरणं मस्त येत आहेत चेहऱ्यावर. खूप छान झालं आमचं दर्शन. गर्दीच नव्हती काहीच, त्यामुळं निवांत खूप वेळ आम्ही थांबलो, मस्तपैकी दर्शन घेतलं आणि मग आता बाहेर आलं. आता हे लोक सगळे चहा घ्यायला थांबलेत. चहा घेऊन आम्ही निघणार आहे. तुम्हाला वाटतंय का की आम्ही कालच गाडी धुतली आहे म्हणून? काल गाडी धुतली आणि पाऊस आला आणि यांनी बघा नो पार्किंगमध्ये लावली आहे गाडी. दरवेळेसच आहे. त्यासाठीच लवकर घेऊन येत आहे ना फक्त, हे सांगा. नो पार्किंगमध्ये गाडी लावायला मिळायला पाहिजे. पार्किंगचा नो पार्किंगचा बोर्ड लावलाय, पण पार्किंगचा कुठं करायचं त्याचा नाही बोर्ड लावलेला इथं. मग काय करणार? ज्याचा अर्थ असा इथं आणायचीच नाही गाडी. चालतंय. आम्ही आता आलो यमाई देवीच्या मंदिरला. आम्हाला वाटलं आम्ही 7 वाजता पोहोचू आणि 7 वाजता पोहोचल्यावर दरवेळेस आम्ही तेव्हाच पोहोचतो म्हणून आम्ही 5 वाजता निघालो नेहमीप्रमाणे. पण आज आम्ही खूप लवकर पोहोचलो, 6 वाजताच पोहोचलो मंदिरात आणि त्यामुळं अजिबातच गर्दी नव्हती. घरात काम करत नाहीत म्हणून इथं लावले बघा कामाला. आत्ता जस्ट यमाई देवीचं दर्शन घेऊन बाहेर पडलोय. आता जाता जाता कुठेतरी नाश्ता करणार आणि मग पुढे मायका चिंचणीला जायचं आहे. खरं तर पहाटे खूप लवकर उठलो आहे आज, त्यामुळं भूक पण खूप लागली आहे, त्यामुळे आधी नाश्ता होणार आहे आता आणि मग पुढे जाणार. नाश्त्याला मी इडली आणि उडीद वडा घेतला आहे, अजून पुरी भाजी पण घेतली आणि मिसळ पण घेतली. सगळे आयटम्स घेतले, सगळं ट्राय करणार आहे. मस्तपैकी नाश्ता झाला आहे. आता जरा चांगलं वाटतंय कारण खूप जास्त भूक लागली होती. आता आम्ही पुढे निघालो आहे मायका चिंचणीला.
आता मायका चिंचणीमध्ये पोहोचलोय आणि गाडी पार्किंग केली. आता मंदिरात निघालोय. खरं तर ज्योतिबा आणि मायका चिंचणी हे दोनच आमच्या प्लॅनमध्ये होते, पण जाता जाता मंगसुळी पण लागते म्हणाले प्रीतम, म्हणून मग आता मी मंगसुळीच्या खंडोबाला पण आलोय. माझा माहेरहून खंडोबा देव लागतो आणि सासरहून ज्योतिबा. खूप छान सगळं देवदर्शन झालंय आमचं. पहाटे लवकर निघाल्यामुळं कुठेच आम्हाला गर्दी नाही लागली, त्यामुळं मस्त झालं सगळीकडे दर्शन. आता घरी निघालोय. जेवणाचा टाइम झालाय आणि आता भूक लागलेली म्हणून येता येता वडापाव घेऊन आलो. A few moments later. थोडा वेळ बॅडमिंटन खेळलो मस्त. खूप दिवसातूनच खेळायला वेळ मिळाला आणि आता टेरेसवर आलोय वॉकसाठी. आज डिनरसाठी मी रव्याचा उत्तप्पा बनवलाय. आता जेवण करणार. मला उन्हाळा आवडतो कारण उन्हाळ्यात आंब्यांचा सीझन असतो. मस्तपैकी आमरस खायला मजा येते. चला तर मग आता मी आमरस मस्तपैकी एन्जॉय करते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.